नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आपल्याला सर्वांना माहीत आहे की 20 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला काउंटिंग आहे, रिझल्ट त्या दिवशी घोषित होणार। सोलापूर जिल्ह्यामध्ये जे निवडणूक होणार आहे, पोलिंग होणार आहे 20 नोव्हेंबरला, त्याबद्दल काय काय तयारी झाली आहे आणि जे महत्त्वपूर्ण आकडे आहेत ते मी थोडक्यात देतो। एकूण आमच्याकडे 3738 बूथ आहेत, 3738। त्यापैकी 3723 रेग्युलर बूथ आहेत आणि 15 ऑक्झिलरी पोलिंग बूथ आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्याकडे 3599 बूथ होते, त्यानंतर 124 बूथ ची वाढ झाली। आम्ही हाय राईज बिल्डिंगमध्ये, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये, स्लम्समध्ये आणि ज्या ठिकाणी 1400पेक्षा जास्त मतदार होते हे सर्व बूथमध्ये, हे सर्व एरियामध्ये आम्ही नवीन मतदान केंद्र तयार केले आणि त्यानंतर 15 जून ऑक्सिलरी बूथ तयार झाले। त्याप्रमाणे 3738 एकूण बूथ आहेत। पुरुष मतदार आमच्याकडे 19,71,831 आहेत। महिला मतदार 18,76,728 आहेत। तृतीयपंथीय मतदार 310 आहेत। एकूण मतदार आमच्याकडे 38,48,870 आहेत। 38,48,869। त्यापैकी दिव्यांग मतदाराची संख्या 29,989 आहेत। 29,989। 85 वर्षावरील मतदाराची संख्या 52,766 आहे। 52,766। आता सर्वांना कल्पना आहे की ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या एक होम बेस्ड वोटिंगच्या एक नवीन त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला होता। त्यामध्ये जे सिनियर सिटीजन्स आहे 85 इयर्स प्लस आणि जे दिव्यांग मतदार आहेत ते प्रत्येक दिव्यांग मतदार आणि सिनियर सिटीजनच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्याकडून फॉर्म 12D भरून घेतला। त्यांना ऑप्शन आहे होम बेस्ड वोटिंग करण्याची। त्याप्रमाणे 5316 लोकांनी ऑप्शन दिला होम बेस्ड वोटिंगच्या आणि हे सर्व 5316 लोकांचे घरी जाऊन आमची पोलिंग टीमने त्यांची मतदान करून घेतली। तसेच वेबकास्टिंगबद्दल ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा नियम आहे की किमान 50% पोलिंग बूथवर वेबकास्टिंगची सुविधा असली पाहिजे। वेबकास्टिंग म्हणजे ते लाईव्ह CCTV फीड असतो, त्याचे जे फीड आहे ते असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये रिटर्निंग ऑफिसरच्या कंट्रोल रूममध्ये पण दिसणार। डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर, जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून माझ्या जे कंट्रोल रूम आहे त्यामध्ये पण दिसणार। चीफ इलेक्टरल ऑफिसरच्या कंट्रोल रूममध्ये पण दिसणार आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया दिल्लीत त्यांचे पण कंट्रोल रूममध्ये लाईव्ह फीड दिसणार। किमान 50% प्रमाणे जवळपास 1875 बूथमध्ये आम्हाला वेबकास्टिंगची व्यवस्था करायची होती। आम्ही 50%पेक्षा जास्त बूथमध्ये वेबकास्टिंगची सुविधा केली आहे। एकूण 2305 मतदान केंद्र आमचे वेबकास्टिंगमध्ये कवर होणार, त्याची लाईव्ह फीड आम्हाला दिसणार। एकूण जसं मी सांगितलं 3738 बूथमध्ये शहरी भागात 1183 बूथ आहेत आणि ग्रामीण भागात 2555 बूथ आहेत। आता हा ज्या पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये एकूण बॅलेट युनिटची संख्या, जे बॅलेट युनिट वापर होणार आहे त्याची संख्या 6,469 आहे। 6,469। कंट्रोल युनिटची संख्या 4,541 आहेत। हे रिझर्व पकडून मी सांगतो, 20% रिझर्व पकडून। आणि व्हीव्हीपॅटची संख्या 30% व्हीव्हीपॅटची रिझर्व पकडून 4,914 आहेत। एवढे CU, BU आणि व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे। त्यामध्ये हा जे आकडा मी सांगितला त्यामध्ये रिझर्व जे BU, CU आणि व्हीव्हीपॅट आहेत ते पण इन्क्लुडेड आहेत। आता उद्या सर्व जे पोलिंग पार्टीज आहेत ते त्यांचे घरीतून सकाळी निघून जवळपास 10, 11, 12 वाजेपर्यंत डिस्पॅच सेंटर पोहोचणार। प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, हेडक्वार्टरमध्ये आम्ही डिस्पॅच सेंटर आणि रिसिव्हिंग सेंटर तयार केले आहेत। ते सर्व जे पोलिंग पार्टीज आहेत ते उद्या त्या ठिकाणी पोहोचतील। त्या ठिकाणी मशीन घेऊन त्यांचे अटेंडन्स होऊन त्यांना एक शेवटची एक शॉर्ट ट्रेनिंग देऊन आणि त्यांचे ताब्यात मशीन देऊन त्यांना जेवण करून आम्ही त्या ठिकाणी त्यांना बूथसाठी रवाना करू।
सोलापूरमध्ये रोड नेटवर्क चांगलं असल्यामुळे आमची अपेक्षा आहे की जवळपास 4, 5, 6 वाजेपर्यंत, लेटेस्ट 6 वाजेपर्यंत सर्व जे पोलिंग पार्टी आहेत ते त्यांचे केंद्रावर पोहोचतील आणि त्यानंतर त्यांचे जे मशीन सेटअप करायचे ते सेटअप करतील आणि परवा सकाळी 7 वाजेपासून वोटिंग सुरू होणार. वोटिंगचा जे वेळ आहे ते सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतो. 6 वाजे जे लाईनमध्ये आहेत, रांगमध्ये जे उभे आहेत त्यांना पण वोटिंग करण्याची, मतदान करण्याची संधी मिळेल. पण 6 वाजेनंतर आपण मतदान केंद्रामध्ये प्रवेश करू शकणार नाही. तर सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांच्या माझ्या आव्हान आहे की हा ज्या वेळ आहे, जे टायमिंग आहे सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, हे टायमिंगच्या आपण लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच घरीतून निघून रांगमध्ये किमान आपण 6 वाजता रांगमध्ये आपण असलं पाहिजे. हा ज्या पूर्ण आमचे जे टीम्स आहेत त्याच्याबद्दल मी आकडे सांगतो. टोटल पोलिंग स्टाफ जे आहे ते 18,020 आहेत. रिझर्व्ह स्टाफ पकडून 18,020 लोकची इलेक्शन ड्युटी लागली आहे. त्यामध्ये सेक्टर ऑफिसर्स 387 आहे. जसं मी सांगितलं 3,738 बूथ आहे आणि 387 आमच्याकडे सेक्टर ऑफिसर्स आहे. तर प्रत्येक सेक्टर ऑफिसरकडे 9 ते 10 बूथ त्यांचे खाली येत आहेत आणि त्यांना झोनल मजिस्ट्रेटची पण पॉवर आम्ही ऑलरेडी प्रदान केलेले आहेत शेवटची 3 दिवसासाठी. त्यांच्याकडे मजिस्ट्रेटच्या पण पॉवर राहील. स्टॅटिक सर्वेलन्स टीम आमच्याकडे 33 आहेत. आता ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सूचना अन्वये ग्रामीण भागात 13 नोव्हेंबरपासून आणि शहरी भागात 15 नोव्हेंबरपासून हे सर्व जे SST पॉईंट आहे त्यामध्ये हाफ सेक्शन सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस पण आम्ही दिलं आहे. तर प्रत्येक SST पॉईंटमध्ये 4 CAPFचे पण लोक राहणार, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसचे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागमध्ये डायनॅमिक नाकाचा आम्ही नवीन एक प्रयोग केला आहे. ते वेगवेगळे जगह नाका आम्ही सेटअप करणार. हे SSTचे पॉईंट वगळून असतील आणि त्याचे लोकेशन चेंज होऊन राहील. जसं पोलीसचे इंटेलिजन्स असेल त्याप्रमाणेचे लोकेशन चेंज होत राहील. व्हिडिओ सर्वेलन्स टीम 45 आहेत. व्हिडिओ व्ह्यूइंग टीम्स 22 आहेत आणि नंबर ऑफ अकाउंट टीम 11 आहेत. प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसाठी एक अकाउंटिंग टीम असेल. जे पोलिंग पार्टीज आहेत 18,020, प्रिसाइडिंग ऑफिसर आणि 3 पोलिंग ऑफिसर त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड सगळे लोक. त्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एकूण 756 रूट आहेत आणि त्यामध्ये 502 बसेस लागणार, 70 मिनी बस आणि 198 जीप लागणार त्यांना ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी. सीझर यावेळी आमचा चांगला झाला आहे. लोकसभापेक्षा जास्त सीझर झालेला आहे. त्याचे आकडे विस्तारपूर्वक CP साहेब आणि ॲडिशनल SP साहेब सांगतील. सी विजिलचे कंप्लेंट्स आमच्याकडे 140 आलेले आहेत पूर्ण आचारसंहिताच्या कालावधीमध्ये. 140चे 140 जे 100 मिनिटच्या वेळ असते त्यामध्ये निराकरण झालेले आहेत. ॲव्हरेज जे टाईम आहे आमच्या ते 93 मिनिट आहे निराकरण करण्याची. आता आज संध्याकाळी 6 वाजेपासून 48 तासचा ज्या कालावधी आहे ते सुरू होत आहे. त्यामध्ये प्रचारबंदीचे आदेश आम्ही ऑलरेडी काढलेला आहे. तर कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला कुठल्याही प्रकारच्या रॅली, सभा, कॉर्नर सभा, जाहीर प्रचार हे करता येणार नाही. लाऊडस्पीकरची परवानगी असणार नाही. सर्व जे व्हेकल्सची सर्व जे वाहनची आम्ही परवानगी दिली होती कॅम्पेनिंगसाठी ते आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती. यानंतर ते ऑटोमॅटिकली ते सर्व व्हेकल्सची परवानगी रद्द होऊन जाते. कॅन्डिडेटला, त्यांचे इलेक्शन एजंटला आणि त्यांचे कार्यकर्त्यासाठी एक व्हेकल, कॅन्डिडेटसाठी एक व्हेकल, इलेक्शन एजंटसाठी एक व्हेकल आणि त्यांचे कार्यकर्त्यासाठी एक व्हेकल. तर एक कॅन्डिडेटवर एकूण 3 व्हेकल फक्त अनुज्ञेय आहे. बाकी सर्व जे प्रचारसाठी जे वाहनचा वापर होत होते ते सगळे आता कॅन्सल आहेत, ऑटोमॅटिकली कॅन्सल्ड आहेत. 18 तारीख, 19, 20 आणि 23, 18 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर हे 4 दिवस आम्ही ड्राय डे घोषित केलेले आहेत. त्याचे पण आम्ही आदेश काढलेले आहे. आता नेक्स्ट 48 तास आम्ही सायलेंट पिरियड त्याला म्हणतो. त्यामध्ये फक्त गृह भेटी अलाउड आहे. बाकी कुठल्या प्रकारच्या सभा, रॅली, मोर्चे सगळे अलाउड नसतील. यावेळी इलेक्शनमध्ये आम्ही पारदर्शकपणा इलेक्शन निवडणूक पार पाडण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारच्या त्यावर आक्षेप न येण्याकरिता आम्ही जेवढे पॉलिटिकल पार्टीज आहेत
आणि कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मी निवडणूक प्रक्रियाच्या प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतलं आहे. फर्स्ट लेवल चेकिंग ऑफ EVM जेव्हा होत होता रामवाडी गोडाऊनमध्ये, त्यावेळी पॉलिटिकल पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्हला आम्ही वारंवार बोलून त्यांच्या समोरच आम्ही सगळे केला होता. त्यानंतर रँडमायझेशनमध्ये ते लोक आमच्या समोर होतं, आमच्या सोबतच होते. त्यांना मी सर्व जे मशीन्सची यादी होती ते पण आम्ही दिली आहे की कुठल्या पोलिंग बूथ, कुठल्या असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये कुठल्या नंबरच्या CU BU आणि VVPAT जाणार, कुठल्या पोलिंग बूथवर कुठल्या CU BU आणि VVPATचे नंबर जाणार. ते लोक त्यांचे पोलिंग एजंटला, जे बूथमध्ये त्यांचे पोलिंग एजंट असतात त्यांच्यासोबत ती यादी शेअर करून ते लोक चेक करू शकतात की ज्या यादी आम्ही त्यांना दिलं आहे की पोलिंग बूथमध्ये अमुक क्रमांकच्या पोलिंग बूथमध्ये अमुक क्रमांकच्या CU, अमुक क्रमांकच्या BU आणि अमुक क्रमांकच्या VVPAT आला पाहिजे, तोच आहे किंवा नाही. तर ही सगळी यादी आम्ही त्यांच्यासोबत शेअर केली आहे. कमिशनिंगच्या वेळी बहुतांश असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये कमिशनिंग 11, 12, 13 आणि 14 नोव्हेंबरला झाला, ज्यामध्ये मशीन्सला मी प्रिपेअर करतो वोटिंगसाठी. त्यावेळी पण सर्व पॉलिटिकल पार्टी आणि कॅन्डिडेट्स हजर होते. त्यांना मी लिखित पत्र पण दिला होता, एक्नॉलेजमेंट पण घेतला होता. त्यांच्यासमोर कमिशनिंग झाली. कमिशनिंगमध्ये रूल असा असते की प्रत्येक मशीनवर आम्हाला एक मॉक पोल करायची असते. प्रत्येक 16 जे बटन असतात BUमध्ये ते प्रत्येक बटनला एक वोट देऊन रिझल्ट बघायची असते की ते बरोबरपणे काम करत आहे किंवा नाही. आणि किमान 5% मशीन्सवर 1000 वोटचे एक मॉक पोल करायची असते. आणि हे जे कुठल्या 5% EVM मशीनवर वोटिंग करायचे, मॉक पोल करायचे, तो पण आम्ही पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्स आणि कॅन्डिडेट्सला विचारला होता की तुम्ही निवड करा हे कुठले 5% मशीन्स असतील. काही ठिकाणी त्याप्रमाणे त्यांनी निवड केला, काही ठिकाणी त्यांनी आमच्यावर सोडून दिला. पण त्यांच्या समोरच मॉक पोल पण झाला, त्यांनी मी रिझल्ट्स पण दाखवला. आणि प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आम्ही कॅन्डिडेट्स किंवा पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्सना संधी पण दिली होती की तुम्ही स्वतः बटन दाबून तुम्ही मॉक पोल कंडक्ट करा. कुठल्या प्रकारचा संभ्रम असण्याची गुंजाईश नसते, कारण EVM मशीनवर वारंवार फेक न्यूज पण सुरू असते की मतलब असं आहे तसं आहे. ते सगळे संभ्रम आणि सगळे संशय दूर करण्यासाठी हे सगळे आम्ही एक्सरसाइज केलं आहे. आता स्ट्रॉंग रूम जेव्हा आम्ही उघडणार मशीन काढण्यासाठी, त्यानंतर वोटिंग झाल्यानंतर परत जे आम्ही स्ट्रॉंग रूममध्ये मशीन ठेवून सीलिंग करणार, त्यावेळी पण पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह कॅन्डिडेट्स हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. त्याबद्दल पण आम्ही त्यांना नोटीस पण दिलं, एक्नॉलेजमेंट पण घेतलं आहे. तर त्यांच्या समोरच सीलिंग होणार. जे सीलच्या टॅग आहेत ते पण स्वतःचे सही वही करू शकतात. व्हिडिओग्राफी असेल पूर्ण प्रक्रियाच्या, तर सुरुवातीपासून फर्स्ट लेवल चेकिंगपासून सीलिंगपर्यंत तर प्रत्येक टप्प्यामध्ये आम्ही कॅन्डिडेट्स आणि पॉलिटिकल पार्टीजला समाविष्ट केले आहेत यावेळी. शेवटची एक अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीचं महत्त्वपूर्ण हे असते. प्रत्येक पोलिंग बूथवर ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्देशान्वये आम्हाला अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज द्यावे लागते. त्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर, लाईटिंग, फर्निचर, रॅम्प हे सगळे सोयीसुविधा आम्हाला पुरवायची असते. त्याप्रमाणे प्रत्येक बूथवर आम्ही लोकसभामध्ये आणि यावेळी पण MF पूर्णपणे दिलं आहे. ज्या ठिकाणी रांगची लेंथ जास्त असते, लॉंग क्यूज ज्या ठिकाणी असते, त्याची आम्ही यादी काढून ठेवलं आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे की प्रत्येक जगात जिथे लॉंग क्यूज असतात, रांग लांब असतात, त्या ठिकाणी आम्ही चेअर्स आणि बेंचेस पण रांगचे शेजारी आम्ही ठेवण्याची प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी 5 किंवा 5पेक्षा जास्त बूथ आहेत, एक लोकेशनवर 5 किंवा 5पेक्षा जास्त बूथ आहेत, त्या ठिकाणी बूथ मॅनेजमेंट प्लॅन पण आम्ही तयार केला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक बूथचे एक वेगळे कलर कोडिंग आम्ही केलं आहे. आणि तोच कलर असा समजा की बूथ नंबर 1 to 5 एक ठिकाणी आहे. उदाहरणासाठी मी सांगतो की बूथ नंबर 1 to बूथ नंबर 5 एकच लोकेशनवर आहे, तर बूथ नंबर 1चा एक वेगळा कलर असेल, लाल, हिरवा, पिवळा काही वेगळा कलर असेल. बूथ नंबर 2चा वेगळा कलर असेल. आणि जो बूथचा कलर असेल, बूथच्या समोर आम्ही तो रंगमध्ये एक मार्किंग करू. तोच रंगाचा T-शर्ट घालून तो बूथचा व्हॉलंटियर राहणार. आणि असे ठिकाणी आम्ही वोटर असिस्टन्स बूथची संख्या पण वाढली आहे. तिथे PS सिस्टममधून अनाऊन्स पण होत राहणार की जर आपला बूथ नंबर हा आहे तर त्याच्या कलर कोडिंग असं आहे. तर लोकांना जास्त प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे आम्ही हे सगळी व्यवस्था केली आहे. मेडिकल किट्स पण प्रत्येक ठिकाणी आम्ही दिली आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका पण प्रत्येक ठिकाणी तैनात राहणार.
मागच्या वर्षी लोकसभामध्ये एक आम्हाला असा एक्सपिरियन्स आला होता की बरेच लोकांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट नव्हते आणि त्या दिवशी त्यांना कळलं. ते पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स असो किंवा बातमीपत्राच्या मार्फत वारंवार आम्ही सूचना दिल्या आहे, सांगितलं पण आहे. त्यामध्ये प्रेसचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, खूप चांगला सहकार्य मिळाला. आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही वोटर लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करून घ्या, जर तुमचं नाव नसेल तर फॉर्म 6 भरून घ्या आणि त्यानंतर वोटिंग करता येईल. तर मला वाटते की यावेळी ते प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, कारण आम्ही सर्व प्रयत्न केले आहेत. दुसरा एक असा कंप्लेंट होता की काही बूथमध्ये जे प्रिसाइडिंग ऑफिसर होते त्यांच्या एक असा होता की ई-पिक तुम्हाला दाखवायची आहे, ई-पिक असल्याशिवाय वोटिंग करता येणार नाही. तर यावेळी ट्रेनिंगमध्ये 2 ट्रेनिंग होतात पोलिंग पार्टीजच्या. दोघं ट्रेनिंगमध्ये या पॉईंटवर आम्ही स्ट्रेस केला आहे की ई-पिकची आवश्यकता नाही आहे, वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे. आणि 16 प्रकारचे गव्हर्मेंट IDs अप्रूव्ड आहेत. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि अजून प्रकारचे एकूण 16 प्रकारचे गव्हर्मेंट IDs अप्रूव्ड गव्हर्मेंट IDs आहेत. त्यापैकी जर एकही त्यांच्याकडे आहे तर ते वोटिंग करू शकतात. तर यावेळी त्या प्रकारचे हे येणार नाही. उद्या जेव्हा सर्व पार्टीज डिस्पॅच होणार, डिस्पॅच सेंटरपासून जे मतदान केंद्रासाठी डिस्पॅच होणार, तर त्यावेळीसुद्धा आम्ही अनाऊन्स करत राहणार आणि त्यांना एक शेवटची ट्रेनिंग पण देणार. काय होतं, एक सांगोलामध्ये बूथ क्रमांक 90 होता मला वाटतं, बागलवाडी, त्यामध्ये तो इन्सिडेंट झाला होता आणि त्याच्या कॅप्चरिंग पण झाला होता. आता नियमप्रमाणे कसं आहे की 100 मीटरचे बाहेर, 100 मीटरच्या आतमध्ये मोबाईल फोन कोणी आणू शकत नाही. आता ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा असा गाईडलाईन आहे आणि त्यासाठी आम्ही पेपरमध्ये पण दिलं आहे ह्या गोष्टी की 100 मीटरपेक्षा जास्त 100 मीटरच्या नंतर तुम्ही आणू शकत नाही. पण प्रॅक्टिकली हा इम्प्लिमेंट करणे खूप अवघड आहे, कारण जर तुम्ही इम्प्लिमेंट केला तर आमचा अनुभव होता लोकसभामध्ये की आम्ही शहरी भागात मला वाटते की मला कलेक्टर म्हणून मला 30 ते 40 फोन खटाखट आले सकाळी की मोबाईल फोन आम्हाला लावू करू देत नाही, तर आम्ही परत जातो, वोटिंग आम्ही करणार नाही. आणि बरेच लोक परत त्यांचे निघणे सुरू होतं. यामुळे आम्ही त्याला स्ट्रिक्टली हे नाही करणार. पण बूथचे बाहेर ऐकून घ्या, बूथचे बाहेर आम्ही ट्रे ठेवणार. यावेळी ट्रेमध्ये एक वेळी बूथमध्ये 4 लोक जातात वोटिंग करायला. तर हे 4 लोक बूथचे बाहेर आम्ही ट्रे ठेवतो, त्यामध्ये तुमचे मोबाईल ठेवा आणि ते मोबाईल ठेवण्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही परत येऊन तुम्ही हे कलेक्ट करू शकता. दुसरा, जे पोलिंग एजंट आणि जे पोलिंग पार्टीज आहेत, पोलिंग एजंटला यावेळी आम्ही स्ट्रिक्टली सांगितलं आहे की एक थैलीमध्ये तुम्हाला सर्व मोबाईल तुमचे डिपॉझिट करून प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा PO1कडे देऊन टाकायचे आहे. जर तुम्हाला मोबाईलचा वापर करायचे तर तुम्ही बाहेर जाऊन वापर करा आणि परत येऊन थैलीमध्ये ठेवा. जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे आणि जे पोलिंग ऑफिसर 1, 2, 3 आहे, त्यापैकी एक माणूसला मी अलाउ करतो की सायलेंट किंवा स्विच ऑफ सायलेंट मोडमध्ये तुम्ही मोबाईल ठेवा, कारण आम्हाला पण त्यांना कॉन्टॅक्ट करण्याची आवश्यकता वाटू शकते. तर ह्या प्रकारचे आम्ही हे ठेवलं आहे. दुसरं जे तुमचे म्हणणं आहे की मागच्या वेळी पूर्ण व्हायरल झाला होता, मागच्या वेळी कसा झाला होता की जे वोटर होते ते लोक बाहेरून आतमध्ये आले होते. आता बाहेर जे वोटर आहेत ते तर मोबाईल त्यांच्याकडे ठेवले होते. तर यावेळी ट्रेनिंगमध्ये आम्ही तसं सांगितलं आहे की PO 1, 2 किंवा 3 पोलिंग ऑफिसर 1, 2 किंवा 3 पैकी एकची असं ड्युटी असेल की जर असा काही घडला तर तुम्ही फक्त एवढेच एन्श्योर करा की कोणत्याही माणसाने मोबाईल घेऊन किंवा मोबाईलचे वापर नाही केला पाहिजे ते व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी. अच्छा, आता प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमाने मला सांगायचे की हे जे 2 इन्सिडेंट झाले होते त्यामध्ये ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केलं त्यांच्यावर पण FIR दाखल झाला होता. तर असा कुठल्या प्रकारच्या घटना घडला, मोस्टली तो घडणार नाही, पण जर घडला आणि आपण व्हिडिओ शूटिंग केला तर आपल्यावर पण गुन्हा दाखल होईल. आणि यावेळी गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन 110मध्ये कडक कारवाई करू, मजिस्ट्रियल कस्टडीमध्ये ठेवू 3-4 महिना. तर हे सर्वांनी लक्षात ठेवा की FIR पण दाखल होणार आणि त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण होणार. तर असा कुठल्या प्रकारचे हे घडला तर ते व्हिडिओ शूटिंग करायचे नाही. आमचे पोलिंग स्टाफ पण तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करू देणार नाही, तरीसुद्धा आपण पण करू नये.